पंतप्रधान मोदींना आम्ही विनंती करतो की पोलिसांना बाजूला करा. भारतातल्या बांगलादेशींना आम्ही 5 मिनिटात शिल्लक ठेवणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलंय. बांगलादेशींना एका पायावर जाऊ देणार नाही असा इशारा राणेंनी दिलाय. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातल्या 6 विधानसभा मतदारसंघातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा जामनेरमध्ये निषेध करण्यात आला. हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून सकल हिंदू समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात आमदार अमोल खताळांसह थोरातांचे भाचे सत्यजित तांबे, जयश्री थोरात सहभागी झाले. बांगलादेशमधल्या हिंसाचाराविरोधात लातूरच्या निलंगा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला. बांगलादेश विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचाराच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निवाशात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चात संत महंत आमदार विठ्ठलराव लंगे सहभागी झाले. हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. निफाडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मनमाड, लासलगाव, नांदगावात निषेध मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. वाशीमध्ये सकल हिंदू समाजानं विराट मोर्चा काढला. यात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. बांगलादेशमधील घटनेचे पडसाद परभणीच्या पाथरीत सुद्धा उमटले. शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवून सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन मागण्या सादर करण्यात आल्या. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये हिंदू समाजानं आक्रोश मोर्चा काढला. हिंदूंवरचे अत्याचार त्वरित थांबवावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. गोंदियातल्या सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला. बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. बांगलादेशमधील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सोलापूरमधल्या हिंदू संघटना आक्रमक झाल्या. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात महाराणा प्रताप महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. सांगलीत हिंदुत्ववादी संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली. बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान भारत सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात मोर्चा काढण्यात आला. घनसावंगी आणि जाफराबादमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यात अत्याचाराचा निषेध नोंदवला. अहिल्यानगरच्या राहातामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहिलं गेलं. कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक झाला. हिंदू समाजानं बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. बांगलादेशात हिंदू समाजावर होणारे हल्ले आणि हिंदूंच्या धर्माच्या धार्मिक स्थळांची विटंबना या अत्याचाराच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात आला. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात परळीत हजारो हिंदू बांधव रस्त्यावर उतरले. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. रॅली काढण्यात आली. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तळोदा या शाखेतल्या तत्कालीन 3 कर्मचाऱ्यांनी पीक कर्जाच्या रकमेत अपहार केला. 89 सभासदांच्या नावानं बनावट कागदपत्र तयार करून 1,50,00,000 अपहार करण्यात आला. या प्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. माणगाव नगर पंचायतीच्या द्वारे शहरातील ओला सुका कचरा उतेखोलमधल्या आश्रमशाळेलगत डंप करून जाळला जातोय. त्यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. धुरक पसरल्यानं नागरिकांना विषारी प्लास्टिकच्या धुराचा श्वास घ्यावा लागतोय. त्यामुळे माणगावकरांचं आरोग्य धोक्यात आलं. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8-10 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांना फटका बसत असून द्राक्षांवर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले.
मुक्ताईनगर तालुक्यातल्या हरताळा भागात कपाशीची 2-3 वेचणी उलंगवाडीत होतीये. आधीच खत आणि फवारणी तसंच औषधांची दरवाढ झाली. त्यात कापसाचे दर यंदा वाढत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. एक महत्त्वाची बातमी आहे. गिरीश महाजन हे बस अपघातातल्या जखमींच्या भेटीसाठी पोहोचलेत. गिरीश महाजन भाभा रुग्णालयात दाखल झालेत. कुर्ला बस अपघातात अनेक जण जखमी झाले. गिरीश महाजनांकडून या जखमींची विचारपूस करण्यात आलेली आहे. काल मुंबईमध्ये बेस्टच्या बसच्या अपघातामध्ये 7 जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागलेला होता. त्यानंतर आता गिरीश महाजनांनी जखमींची भेट घेतलेली आहे. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, काय तपशील आहे? बस अपघातामध्ये जवळपास 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर काही जण आपल्याला जखमी होताना पाहायला मिळाले होते. यातील राजावाडीमध्ये भाभामध्ये या जखमींना ठेवण्यात आलं होतं. स्वतः आता त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचे सहकारी गिरीश महाजन यांनी भाभा रुग्णालयामध्ये भेट दिली आणि गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी या जखमींशी स्वतः गिरीश महाजन यांनी संवाद साधला. त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला, त्यांची या ठिकाणी समजूत काढली. त्यापैकी आता गंभीर जखमींना 1 लाख रुपये शासनातर्फे मदत घोषित करण्यात आलेली आहे, तर किरकोळ जखमींना 50,000 रुपये आता ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतः गिरीश महाजन यांनी या रुग्णालयामध्ये भेट दिल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. सांगलीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे बंद करावे या मागणीसाठी मनसेनं सांगलीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तातडीनं कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या खुर्च्या तोडू असा इशारा मनसैनिकांनी दिला. भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासकीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 2700 हेक्टरवर ऊसाची लागवड झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडीचा टक्का घसरला. साखर कारखाने बंद अवस्थेत असल्यानं उत्पादकांना अन्य जिल्ह्यातील कारखान्यात ऊस विक्रीसाठी जावं लागतं. 1986 मध्ये झालेल्या कापूस दरवाढ आंदोलनाच्या दरम्यान गोळीबारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना औंढा नागनाथच्या सुरेगावमध्ये आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान यावेळी आमदार संतोष बांगर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरीतल्या तिवरे धरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण 63 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तिवरे धरणामुळे धरणाखालील 40 गावं सुजलाम सुफलाम होणार आहेत. चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान एका मानसिक रुग्णानं हा फोन केल्याचं कळताच विकास पाटील या मनोरुग्णाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातल्या रेशन दुकानांमध्ये 8 महिन्यापासून साखरेचा पुरवठा बंद आहे. दरम्यान यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून साखरेचा पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तिवसा तालुक्यातल्या नमस्कारी गावच्या 3 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. पण हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून काम रोखलं. कामात सुधारणा न झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. आमचे भाऊ होणार नामदार असा मजकूर या बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आला. चंद्रपुरात सामाजिक कार्यकर्ते सचिन रामटेके यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण सुरू केले. दरम्यान विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी उपोषणाला पाठिंबा दिला. सांगलीच्या कृष्णा नदीत महाकाय मगर मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आली. या मृत मगरीचा व्हिडिओ तरुणांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय. धुळ्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. पालघरच्या कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राकडून मधमाशी पालन प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मधमाशी पालन व्यवसायातील विविध पैलूंबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. चांदवड, निफाडसह नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष निर्यातीतील अच्छे दिन आले. 2 वर्षात जिल्ह्यातून 3,10,000 टन द्राक्ष निर्यात झाली. त्यातून 1,097 कोटींचं परकीय चलन मिळालं.
सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसात कांद्याची मोठी आवक झाली. अवघ्या 3 दिवसात तब्बल 1,29,011 क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. भुसावळच्या वरण गावामध्ये तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय. फवारणी करूनही किडींवर नियंत्रण मिळवता येत नाहीये, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम असून ग्रामीण भागात हुडहुडी भरवणारी थंडी पसरली. निफाडचं तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर आलं असून द्राक्ष बागांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मोहोळमध्ये येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हजारो भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं. 3 दिवस सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी गर्दीचा महापूर लोटल्याचं पाहायला मिळालं. बीडच्या केजमधल्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी सरपंचाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बीडच्या केज शहरातल्या शिवाजी चौकात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करत आक्रमक आंदोलकांनी बस पेटवली. लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. लाडकी बहिणी योजनेचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील असंही त्यांनी म्हटलं. आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 14 डिसेंबरपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करून घेता येणार आहे. मात्र त्यानंतर नियमानुसार ठरलेली रक्कम द्यावी लागणार आहे. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीच्या अर्ज प्रक्रियेला 15 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. 2264 घरांच्या सोडतीची प्रक्रिया 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीनं पहिल्या येणाऱ्याला पहिलं प्राधान्य तत्वावरच्या 11,176 घरांच्या विक्रीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान यासाठी 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. बुधवारी या विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस असणार आहे. कुर्ला बस अपघातातल्या आरोपी संजय मोरेला कोर्टासमोर हजर करण्यात आलं. सुनावणीच्या वेळी संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला सुरक्षेच्या कारणास्तव टॅक्सीतून कोर्टात नेलं होतं. मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगानं जाणाऱ्या बेस बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली. कुर्ला LBS मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. कुर्ल्यातल्या बस अपघातात 6 जणांचा जीव गेलाय, तर 31 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.